तर सकाळी सकाळी असा व्ह्यू पाहिला की इतकं मन प्रसन्न होतं ना, तर अख्खा दिवसच इतका भारी जातो की सांगायलाच नको. सकाळी सकाळी ती उगवता सूर्य आणि इतकं असं वातावरण इतकं फ्रेश होतं ना, की असं मन एकदम प्रसन्न होतं, असं शब्दातच सांगता येत नाही, इतकं छान वातावरण आहे. आणि हे सगळं वातावरण फक्त गावाकडेच अनुभवायला भेटतं. तर त्यानंतर आत्यांची देवपूजा चालू होती. तर त्यांची देवपूजा वगैरे झाली तोपर्यंत माझं दुसरं कामावरच होतं. त्यानंतर मग दुपारी खूप गरमी आहे इकडे गावाकडे, तर दुपारच्या वेळेला असं थंड काहीतरी होतंच होतं, एकतर ताक किंवा लिंबू पाणी असं काहीतरी फ्रेश. तर त्यानंतर मग दुपारी फॅमिली टाईम स्पेंड झाला आमचा. तर सगळे निवांत बसले होते, काहीतरी स्नॅक्स पण काहीतरी खात होते. तर लाडू पण आजीबाबांबरोबर खेळत होती. तर त्यानंतर मग मांजरीचं पिल्लू आलं, तर त्या पिल्लासोबत पण खेळत होती. इतकं तिला मांजरीचं पिल्लू आवडतं की सांगायलाच नको. त्यांना इतकं असं आवड. लाडूला पण हे सगळे अनुभव फक्त गावाकडेच अनुभवायला भेटतात, कारण इकडे क्वार्टरमध्ये असल्याच्या नंतर कुत्रं पाहायला भेटत नाही, मांजर पाहायला भेटत नाही. आणि तिला हे प्राणी तर इतके आवडतात की सांगायच्या पलीकडे. तर तिला व्हिडिओ कॉलवर पण फोन आला की अगोदर म्हणती आजी मला माऊ दाखव, बुबू दाखव. तर तिला इतकं आवडतं.